हॅलो गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल क्लासिक विथ केयॉस. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लीन वॉटर सोल्युशन याबद्दल बोलणार आहोत. कारण आम्ही आता बरेच दिवस झालं आम्ही ना जे पाणी यूज करतो पिण्यासाठी, तर ते वॉटर बॉटल आहे, ते म्हणजे हे जसं तुम्ही बघू शकता हे. पण आता असं झालेलं आहे की आम्ही जिथे राहतो तर तिथे ना ते जेव्हा पाहिजे असतं तेव्हा ते मिळत पण नाही लवकर. त्याच्यावर काय सोल्युशन असेल, म्हणजे यासाठी आम्ही खूप शोधत होतो की एखादं छानसं आम्हाला वॉटर प्युरिफायर मिळालं पाहिजे. आणि खूप रिसर्च केल्यानंतर 3-4 ठिकाणी जाऊन आल्यानंतर आम्ही ठरवलेलं आहे एक वॉटर प्युरिफायर घ्यायचं. आणि ते कोणत्या कंपनीचं आहे ते तुम्हाला लवकरच सांगते मी. हॅलो गाईज. सो आता जसं स्नेहलने सांगितलं की आपण एक क्लीन वॉटर सोल्युशन पाहतोय आणि त्याच्यासाठी काही आम्ही मार्केटमध्ये असलेले ऑप्शन्स अनालाइज केले आणि बऱ्याच जे प्रोडक्ट्स होते त्याचे रिव्ह्यूज पाहिले आणि त्याच्यानंतर आम्ही एका कन्क्लुजनपर्यंत आलोय की सध्या जे गोष्टी अवेलेबल आहेत त्यामध्ये दोन कंपनीज, एक आहे ॲटमबर्ग आणि दुसरी आहे अर्बन कंपनीचे नेटिव्स. सो हे प्युरिफायर्स चांगले आहेत. बेसिकली आम्ही जे पाहतोय, जी टेक्नॉलॉजी आपण पाहतोय ती आर ओ आहे, आर ओ प्लस अल्ट्राव्हायलेट यू व्ही क्लिनिंग, आणि त्याच्यासाठी आम्ही दोन हे सिलेक्ट केलेत. बट सध्या आम्ही रिव्ह्यूज पाहतोय, त्याचबरोबर त्याचे ह्या कंपन्यांचे असलेले सर्व्हिस रेकॉर्ड्स आणि त्यांचे जे काही सर्व्हिसचे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते पाहतोय आणि त्यानुसार आम्ही हा डिसिजन घेणार आहोत. सो नाव वी आर सर्चिंग मोस्टली ऑनलाईन. आम्ही आतापर्यंत ऑफलाईन मार्केट्समध्ये जाऊन आलो, त्यामध्ये आम्ही खास करून क्रोमा, त्याच्यानंतर विजय सेल्स स्टेशनमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही जे लोकल जे शॉप्स असतात त्यामध्ये गेलो, प्युरिफायर्सचे शॉप्स. एक जनरल ट्रेंड जो आम्ही पाहतोय तो म्हणजे जे हे मोठे शॉप्स असतील, मॉल्स असतील, त्याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर कंपनीला प्रमोट केलं जाते आणि खास करून आता ॲक्वागार्डसारखी कंपनी असेल, प्युअरेटसारखी कंपनी असेल, जे की सगळ्यात जास्त लोक खरेदी करतात. पण ॲक्च्युली जेव्हा आम्ही अनालाइज केलं त्याचे रिव्ह्यूज, तेव्हा आम्हाला असं कळलं की जे काही सर्व्हिस रिलेटेड म्हणजे ज्या गोष्टीची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते, जसं की 2-2, 3-3 वर्षाच्या वॉरंटीज, पण ॲक्च्युली त्या वॉरंटीज ह्या फिल्टर्स जे आहेत ते तितक्या वॉरंटी पिरियडमध्ये चालत नाही. आणि इनफॅक्ट ज्या वॉरंटीज आहेत त्या फिल्ट्रेशन युनिटच्या आहेत, ना की त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि बाकी गोष्टीच्या आहेत. सो हा एक खूप मोठा इम्पॅक्ट करणारा फॅक्टर आहे कोणताही प्युरिफायर घेताना. सो त्या कम्पॅरिझनमध्ये आम्ही या प्युरिफायर्सना अनालाइज केलं आणि शेवटी आम्ही कन्क्लुजनपर्यंत दोन कंपन्यांचे पोहोचले, ते आहे ॲटमबर्ग आणि नेटिव्ह. सो आता आपण त्याचे रिव्ह्यूज बघूया ऑनलाईन काय चालू आहे आणि प्राइजेस बघूया, त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स बघूया आणि देन डिसाईड करूया. थँक्यू. सो आता आपण पाहतोय की जे दोन ऑप्शन्स आपण सिलेक्ट केले होते, एक होतं अर्बन कंपनी आणि दुसरा आहे ॲटमबर्ग. सो आम्ही दोन्ही ऑप्शन्स पाहिले. प्राईस वाईज दोन्ही जवळपास सिमिलर रेंजमध्ये आहे. ॲटमबर्गकडे एक मॉडेल आहे, अर्बन कंपनीकडे 4 मॉडेल्स आहेत आणि साधारण त्याच प्राईस रेंजमध्ये आहेत. बाकी जवळपास सर्व्हिस वाईज 2 इयर्स वॉरंटी आहे, नो हिडन चार्जेस, आणि सगळ्याच जसं की आपण म्हटलं की फिल्ट्रेशन ॲज वेल एज जे इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स वगैरे आहेत आपले, त्या सगळ्याला वॉरंटी आहे, फ्री इन्स्टॉलेशन आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. दोन्ही फिल्टर्स, आय थिंक हा जो आहे हा आर ओ आहे, यू एफ अँड यू आहे, यू व्ही आहे, आणि अल्कलायझर आणि इतर जे मिनरल्स आहेत ॲडिशन, ते सगळं जवळपास दोघांमध्येही सेम आहे. सो ह्या दोघांमध्ये सिलेक्ट करताना आता एकच गोष्ट जी आम्ही पाहतोय ती म्हणजे, जे की आम्ही मोस्टली रिव्ह्यूजमध्ये पण पाहिली आहे बऱ्याच याच्यामध्ये, ती ही आहे की TDS बेस्ड फिल्ट्रेशन. सो ही गोष्ट अशी आहे की जनरली म्हणजे जे WHO जे गाईडलाईन्स आहेत त्यानुसार 300पेक्षा कमी जेव्हा TDS असतो ते वॉटर हे योग्य पाणी असतं पिण्याकरता वगैरे. बट या केसमध्ये असं होतं की TDS कमी असणे याचा अर्थ ते प्युअर असणे असं होत नाही. आणि जनरली आतापर्यंत जो ट्रेंड होता की एखादा वॉटर प्युरिफायर परचेस करताना किंवा इवन बाय कंपनी त्या वॉटर प्युरिफायरची ॲडव्हर्टाईज करताना पण हाच ट्रेंड होता की TDS बेस्ड दाखवलं जायचं की याने TDS कमी केला जातो. पण TDS कमी असणे याचा अर्थ ते वॉटर प्युअर असणे असं नसतं. इम्प्युरिटी आणि TDS हे दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत. सो या केसमध्ये आम्हाला आता असं दिसतंय की हा वॉटर प्युरिफायर वॉटरच्या TDSवर डिपेंड करतो की त्याचं फिल्ट्रेशन कसं राहील. थोडक्यात जर का TDS फारच लो होत असेल किंवा लो याच्यामध्ये असेल ऑलरेडी, जो TDS तुमच्या टॅप वॉटरचा असेल तो, तर हा वॉटर प्युरिफायर इन दॅट केस RO बंद करतो आणि फक्त UV आणि UF यातर्फे त्याचं क्लिनिंग करतो. आणि पण ह्या केसमध्ये असे चान्सेस आहेत, कारण की आपण ज्या भागामध्ये राहतो की सिटीजमध्ये, जसं ज्या की पुण्यासारख्या मोठ्या सिटीज आहेत, त्यामध्ये जे पाणी आपल्याकडे येतं ते जनरली कॉर्पोरेशनचं वॉटर आहे. आणि जे पाईपलाईन्स असतात ते तुम्हाला तर माहितीच असेल की ते गंजलेले असू शकतात, किंवा ज्या पद्धतीने ते तिथून येणारं पाणी जरी कॉर्पोरेशन पूर्णपणे प्युअर करून आपल्याला पाठवत असेल तरी ह्याच्या पाण्याच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे आपण TDS कमी असला जरी तरी त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असण्याचे चान्सेस असतात. आणि त्या केसमध्ये जर का ते RO पाणी झालं नाही तर आपल्याला ते इम्प्युअर पाणी येण्याचे चान्सेस असतात. ॲज वेल एज जर का खूप कमी TDS झाला तर इन दॅट केस TDS वाढवण्यासाठी और मेंटेन करण्यासाठी
हे जे नॉन म्हणजे हायर TDS पाणी आहे, नॉन आरोड पाणी, तर ते पाणी यामध्ये फक्त UV आणि UF आरो झालेल्या पाण्यामध्ये मिक्स केलं जाईल आणि त्यामुळे तुम्हाला जे कंटॅमिनेशन्स आहेत ते कदाचित म्हणजे बॅक्टेरियल इश्यू नसतील, मायक्रो बॅक्टेरियाज इश्यू नसतील, ते तर क्लीन होतील UV UF पण काही पार्टिकल्स जे की UV आणि UF फक्त फिल्टर आउट होऊ शकत नाहीत, ते पार्टिकल्स आपल्या पाण्यामध्ये येऊ शकतील कारण की तिथे आरो होणार नाही आहे. सो दॅट्स वाय या ॲटमबर्गपेक्षा आम्ही अर्बन कंपनीकडे जातोय, कारण की अर्बन कंपनी प्युअरली आरोच होणार आहे. तिथे कुठेही आरोची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये चेंजेस नाही आहेत. TDS नुसार तो पूर्णपणे पाणी आरो होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे ॲडेड मिनरल्स आहेत ते ॲड केले जातील आणि त्यामुळे आम्ही अर्बन कंपनीला सिलेक्ट करायचं ठरवलं आहे. आता अर्बन कंपनीमध्ये 4 प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यातलं M1 आणि M2, आता M2 मध्ये प्रो आहे. सो हे प्रोडक्ट्स आहेत. याच्यातलं जे मला सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट वाटतंय ते आहे M1 प्रो, जे की नवीनच लॉन्च झालेलं प्रोडक्ट आहे. सो बेसिकली यांचे पूर्वी M0, M1 आणि M2 प्रो हे 3 प्रोडक्ट्स होते. सो ह्याच्यामधला डिफरन्स आपल्याला कम्पॅरिझनमध्ये कळेल. सो ह्याचे जर का आपण डिटेल्स पाहिले M2 प्रोचे, हे जे टच बेस्ड वॉटर डिस्पेन्सर आहे, ज्याच्या इथे ग्लास सिम्बॉल दिसते, बॉटल अँड फ्री फ्लो. सो ह्याला टच करून इथून पाणी डिस्पेन्स होईल आणि बेसिकली यामध्ये काय होतं की इन केस जर का इलेक्ट्रिसिटी नसेल तर त्या केसमध्ये हा टच इफेक्ट होऊ शकतो. बरं, त्यांनी त्यासाठी एक इनबिल्ट बॅटरी बॅकअप दिला आहे त्याकरता, बट त्याच्यावर डिपेंड राहणं मला हे वाटत नाही आहे. त्यामुळे थोडंसं थोडी सावशक मला वाटते हा टच बेस वॉटर प्युरिफायर. पण दुसरी गोष्ट जी यामध्ये चांगली आहे ती म्हणजे हा ॲपचा सपोर्ट. याच्यामध्ये अर्बन कंपनीचं जे ॲप येईल या नेटिव्हचं, तर त्याच्यामध्ये आपण त्याचा TDS किती आहे, त्याच्या फिल्टर्सची लाईफ किती आहे आणि ते कसं चालू आहे, त्याची आरोची हेल्थ किती आहे काय, आणि त्याचे हे सगळे वॉटर कन्झम्पशन किती होतं आहे, त्याच्यानंतर फिल्टरच्या हेल्थ, रिअल टाईम फिल्ट्रेशन ॲक्टिव्हिटीज, हे सगळं आपण पाहू शकतो. सो हे खूप एक चांगलं ट्रू मॉनिटरिंग आहे. सो ते चांगलं आहे. बट ह्याच्यामधला जो मोस्टली हा जो फॅक्टर होता की टच बेस्ड डिस्पेन्सर होता, सो त्यामुळे यामध्ये थोडेसे लिमिटेशन्स होते. सो जो M2 प्रो ह्याच्यामध्ये डिफरन्सेस आहे ते सांगतो. जो M0 आहे याच्यामध्ये जे ॲडेड इसेन्शियल मिनरल्स आहेत ते, आणि M0 मध्ये ते काही कमी आहेत आणि M1 मध्ये ते ॲडिशनल आहेत त्याच्यामध्ये. सो हा M0 to M1 मधला फरक आहे. बाकी दोन्ही जे प्रोडक्ट्स आहेत ते त्याचं डिस्पेन्सिंग हे मॅन्युअल आहे, मॅन्युअल ऑपरेशन डिस्पेन्सिंग आहे. आणि एक मेजर फरक हा आहे की M0 जो आहे तो वॉल बेस्ड ॲज वेल एज त्याला म्हणजे तुम्ही असं ठेवता पण येऊ शकतो, तुम्हाला ग्राउंडवर किंवा त्या आपला जो किचनचा जो हा असतो, ओटा असतो कठड, त्याच्यावर आपण ठेवू शकतो आणि ह्याला वॉल माउंट पण करता येतो. आणि हे वरचे जे सगळे आहेत ते सगळे वॉल माउंटच आहेत फक्त. सो M1 आणि M2 प्रो यामध्ये डिफरन्स हा होता की हे मॅन्युअल डिस्पेन्सिंग आहे आणि जे आपण म्हटलं की ॲडेड इसेन्शियल मिनरल्स जे आहेत ते M1 आणि M2 प्रोमध्ये सेमच आहेत. आणि फिल्ट्रेशनचे जे काही टेक्नॉलॉजी आहे ती सगळ्यांमध्ये सेम आहे. सो डिफरन्स हा फर्स्ट ऑफ ऑल झाला हा ॲडेड मिनरल्सचा. सेकंड डिफरन्स हा आहे की यामध्ये वॉटर डिस्पेन्सिंग हे मॅन्युअल आहे, यामध्ये आपण म्हटलं की जे टच बेस्ड आहे. आणि दुसरा जो डिफरन्स आहे तो म्हणजे यामध्ये आपल्याला एक ॲप्लिकेशनला हे लिंक होतं आणि त्या ॲपवरनं आपण या पूर्ण प्युरिफायरला मॉनिटर करू शकतो. सो हा डिफरन्स आहे. पण याच्यात जर का प्राईस डिफरन्स तुम्ही बघितला तर हा जवळपास 15,500 एवढी याची किंमत होती आणि याची किंमत ही 18,700 एवढी होती. तर ह्याच्यामध्ये एक मोठा डिफरन्स होता. आणि ॲटमबर्ग हा साधारण 17,999 आणि त्याच्यामध्ये काही डिस्काउंट्स पण आहेत. जर का तुम्ही नो कॉस्ट EMI बेस्ड क्रेडिट कार्डवर घेत असाल तर साधारण 1,500 रुपयापर्यंतचे डिस्काउंट्स आहेत. सो त्यानुसार आता जनरली यांचा ट्रेंड असा दिसत होता की नेटिव्ह M1 घेण्याकडे लोकांचा जास्त कल होता. कारण की पहिली गोष्ट आपण बोललो की टच बेस्ड जो डिस्पेन्सर ऑपरेशन आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली मॅन्युअल डिस्पेन्सरला लोक जास्त जातात. कारण की ऑब्व्हियसली जे इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आपण बोललो की ते नसेल तर डिस्पेन्सिंगमध्ये अडथळा येऊ नये, ॲज वेल एज एक इलेक्ट्रॉनिक्स एक्स्ट्राचं वाढतं आणि दॅट कॅन कॉज अन इश्यू इफ त्याच्यामध्ये काही म्हणजे बिघाड झाला तर. अल्दो तो सगळं काही कवर्ड आहे UCच्या वॉरंटीनुसार, पण तरी पण तो एक बिघाड होण्याचा चान्स वाढतो. दॅट्स वाय लोकांचा जास्त कल हा M1 नेटिव्ह घेण्याकडे होता. बट ह्याच्यातला जो जर का टच बेस्ड डिस्पेन्सर सोडला तर हा जो ॲप आहे हा एक खूप चांगला ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे आपल्या प्युरिफायरला मॉनिटर करू शकतो आणि त्याच्या सर्व्हिसेस पण करू शकतो. सो दॅट्स वाय आय थिंक कंपनीने M1 प्रो हे नवीन मॉडेल आणले, त्याच्यामध्ये त्यांनी M1 मध्ये मॅन्युअल डिस्पेन्सर अलॉंग विथ ॲप दिले आणि हे 16,699 या किमतीला काढले आणि दॅट इज अ बेस्ट डील. ॲक्च्युली दिस इज एक्सचेंज प्राईस. ओके, हां 17,500 ही ॲक्च्युली प्राईस आहे. आपण क्विकली ह्याची पण बघूया. याची ओके 19,500 प्राईस आहे आणि
M1 प्रोची आय थिंक 16,500 वगैरे असावी, नाही 16,000 रुपये प्राईस आहे. तो मग आपण एक्झॅक्ट जर का ॲटमबर्गला पाहिलं तर हाच जो M1 प्रो आहे तोच त्या प्राईस रेंजमध्ये 16,700. सो आणि ते 17,500 ॲटमबर्गच्याच प्राईस रेंजमध्ये आहे. आणि आय थिंक जवळपास तेवढंच आपल्याला फीचर्स तर सगळेच मिळत आहेत. अलॉंग विथ दॅट जे आपण TDS कंट्रोलर जो ॲटमबर्गमध्ये होता दॅट कॅन, म्हणजे याच्यामधून आपल्याला TDS कंट्रोलसाठी म्हणजे अगदी कमी TDS असेल तर आपण जसं म्हटलं की RO ऑपरेशन कट ऑफ होऊ शकतं ऑटोमॅटिकली. त्याच्यामध्ये कोणताच कंट्रोल नाही आहे, ते सगळं ऑटोमॅटिक होतं. आणि UV आणि UF नुसार फिल्ट्रेशन होऊन ते पाणी येऊ शकतं, ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी प्युअर तर येईल बट त्याच्यामध्ये काही कंटॅमिनेशन्स येण्याचे चान्सेस असतील. सो जे की आपल्याला लॉंग टर्ममध्ये तुमच्या शरीरासाठी घातक असू शकतात. सो दॅट्स वाय आपण ह्या नेटिव्हकडे जातो आहे. पण हे इथं नाही आहे. इथे RO पूर्णपणे म्हणजे प्रत्येक वेळी ते ऑपरेशनमध्ये असेल आणि त्याच्याबरोबर UV आहे आणि त्याचे जे वॉरंटीज आहेत त्या दोन्ही सेम आहेत. आता मी एक गोष्ट इथं पाहिली की याच्यामध्ये जे काही हे असं ॲप आहे बघा, हे इथे दिसतंय आपल्याला. याच्यामध्ये जी वॉरंटी आहे इथे बघतोय आपण, सुपेरियर फिल्टर्स दॅट मीन्स नो सर्व्हिस हे असं म्हणतात 2 वर्ष. आणि जे रिव्ह्यूज पाहिले त्याच्यामध्ये ॲक्च्युली 1.5 ते 2 वर्ष हे फिल्टर्स चालतं. याच्या आधी जर का ते फिल्टर्स चेंज करायचे झाले तर ते कंपनी पूर्णपणे त्यांच्या प्राइसेसमध्ये करून देते, तुम्हाला काही ॲडिशनल कॉस्ट द्यावी लागत नाही. ॲज वेल एज जर का ह्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक्स आतले पार्ट्स खराब झाले सो ते सुद्धा अनकंडिशनली कवर्ड होतात. सो त्याहीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याच्यानंतर एक चांगली गोष्ट ही आहे की जी ॲटमबर्गमध्ये नाही आहे की 2 वर्षानंतर तुमची जर का वॉरंटी संपली त्यानंतर तुम्हाला जे काही कॉस्ट येईल, फिल्टर कॉस्ट असेल और याच्या इक्विपमेंट्सची जे काही जर का दुरुस्ती आली तर त्याचे सगळेचे चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. या केसमध्ये तुम्ही AMC घेऊ शकता. आणि जर का तुम्ही AMC घेतलं असेल तर तुमची थोडक्यात 2 वर्षाची वॉरंटी ही एक्सटेंड होते. म्हणजे त्या केसमध्ये तुम्हाला परत एकदा 2 वर्षाची वॉरंटी वाढवून मिळते. सो ही एक खूप चांगली गोष्ट आहे जी मला UCमध्ये वाटते. आणि जनरली कसं असतं की एकदा जर का आपण वॉटर प्युरिफायर घेतलं तर तो कंटिन्यू माणूस वापरतो. सो म्हणजे 4-5 हे जसं म्हणतात इथे 20,000 रुपये 8 वर्षामध्ये सेव्ह होतात, कारण की त्याच्या सर्व्हिस कॉस्ट इतक्या कमी येतात. हे 5,000 रुपये जे सांगतात हे मी जर मगाशी म्हणत होतो ते AMC आहे. याच्यामध्ये 5,000 रुपयाचं जर का AMC तुम्ही घेतलं तर तुम्हाला थोडक्यात 2 वर्षाची जी काही वॉरंटी आहे ती मिळते. परत 4थ्या वर्षी तुम्हाला 5,000चा AMC घ्यायचे आणि 2 वर्षाची वॉरंटी मिळेल. 6व्या वर्षी तुम्हाला घ्यायचे 2 वर्षाची मिळेल. असे 8 वर्ष तुम्हाला जी काही सर्व्हिस कॉस्ट आहे ह्या AMCमध्ये काहीच मिळणार नाही. त्याऐवजी जर का आपण इतर ह्याचे बघितले तर पहिल्यांदा जनरली त्यांचं पहिलं 1 वर्ष फिल्टर्स तुम्हाला मिळतात. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही फिल्टर घेता तेव्हा ते जवळपास 4,000 ते 5,000 रुपये जातात आणि दरवर्षी तुम्हाला हे 5,000 रुपयाचे जवळपास फिल्टर्स घ्यावे लागतात. सो तिथे तुमचे हे काही पैसे वाचतात. आणि हे फक्त आपण फिल्ट्रेशनचं बघतोय. यामध्ये जर का काही इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स आले तर ते वेगळे, तेही इथं कवर होतात या 5,000 रुपयामध्ये 2 वर्षासाठी. सो हे चांगलं आहे. पहिले 2 वर्ष तुम्हाला फ्री आहे, त्याच्यानंतर 5,000 रुपये तुम्हाला 2 वर्षासाठी भरायचे आणि तुम्हाला 2 वर्षाची जी काही अनकंडिशनल वॉरंटी आहे ती मिळते. सो ही खूपच चांगली गोष्ट अर्बन कंपनीकडून मिळते. दॅट्स वाय आपण हे सिलेक्ट करतोय प्रोडक्ट. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट की आज आपल्याला माहिती आहे अर्बन कंपनीचं प्लंबिंग्स अँड ऑल यामध्ये ते आहेतच. सो त्यांचे जे काही जे स्किल्ड वर्कर्स आहेत ते इथे येऊन ते सगळं काही व्यवस्थित आपल्याला बसवून देतील. आणि त्यांची सर्व्हिस तर प्रॉम्प्ट आहेच. मी याही आधी त्यांची वापरलेली आहे सर्व्हिस. सो ऑब्व्हियसली ते पुण्यासारख्या सिटीमध्ये तरी अगदी प्रॉम्प्ट सर्व्हिस त्यांची अवेलेबल आहे. सो उद्या काही इश्यू झालाच तर ते लगेचच ती सर्व्हिस देतील अशी अपेक्षा पण आहे. म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव तसा आहे आणि त्याची मिळेल. सो त्या सगळ्या अपेक्षेवर मला वाटतं की नेटिव्ह M1 Pro दॅट इज द बेस्ट ऑप्शन. आणि सगळ्यात खास आय थिंक मी एक दाखवतो की हा 17,500ला पडतोय. मी तो सिलेक्ट करतो आणि जेव्हा मी इथे जातो आता 600 रुपीज आपण इथं पाहतोय. त्याचं इन्स्टॉलेशन जे आहे 600 रुपयाचं ते फ्री मिळते आपल्याला. आणि 17,500चा जो प्राईस आहे इथे मी जर का गेलो तर माझ्याकडे HDFCचं क्रेडिट कार्ड आहे. नो कॉस्ट EMI जर का आपण केलं तर 1,250 रुपये ऑफ. आणि HSBCचं असतं तर 1,500 रुपये. ते काय मॅड नाही आहे. HDFC आहे, मी अप्लाय करतो. तुम्हाला 1,250 रुपयाचा डिस्काउंट मिळून हे 16,250 रुपयामध्ये मला प्युरिफायर मिळतं आहे. सो इट्स अ गुड कॉस्ट. याच्यामध्ये आपण जर का ब्रेकअप पाहिलं तर सॉरी इथे सो दिस इज गुड. ओके, प्रोफेशनलसाठी आपण एक फी पण ॲड करूया यामध्ये. अँड दॅट इज गुड. आय एम गोइंग टू नाव पे दिस. थँक्यू गाईज. तर गाय जसं तुम्ही बघितलं, तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती दिलेली आहे की का आम्ही अर्बन कंपनीचा वॉटर प्युरिफायर सिलेक्ट केलेला आहे आमच्यासाठी. तर मग यांना बरेच रिसर्च केले, बरेच हे जे तुम्ही बघितलं कंपॅरिझन कोणता चांगला, कोणत्यामध्ये काय फॅसिलिटीज आहेत आणि TDSचा जो काही सगळा प्रकार असेल तर त्याबद्दल सगळीच माहिती तुम्हाला मिळालेली आहे. तर मग आहे ना त्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे लक्षात घेऊन आम्ही अर्बन कंपनीचा हा वॉटर प्युरिफायर सिलेक्ट केलेला आहे. तर हा होता आजचा व्लॉग. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हा नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
आणि माझ्या क्लासी विथ केओस या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.